नमस्कार. आज या कोरेगाव या ठिकाणी सर्व आमच्या संबंधित पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा 20 तारखेला सातारा दौरा आहे. या दौऱ्यामध्ये अंगापूर या ठिकाणी एक धार्मिक कार्यक्रम गणपती दर्शनाचा या कार्यक्रमाला ते दुपारी येणार आहेत. त्यानंतर एक 5च्या दरम्यान एक आमच्या पश्चिम महाराष्ट्राची पक्षाची एक आढावा बैठक, या बैठकीला सुद्धा स्वतः आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक होणार आहे आणि त्यानंतर गांधी मैदानावरती शिंदे साहेबांची एक मोठी जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या क्षेत्रातून जे आमचे जे एका पक्षाचे उमेदवार जे निवडून आलेले आहेत, नवनिर्वाचित उमेदवार आहेत, त्यांचा शिंदे साहेबांच्या वतीने एक त्यांचा तिथं सत्कार होईल, सन्मान होईल. त्यानंतर सर्व जिल्ह्याच्या वतीनं शिंदे साहेबांचा एक सत्कार त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर शिंदे साहेबांची जाहीर मोठी सभा होईल. मी या सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, शिवसैनिकांना, बंधू भगिनींना विनम्र विनंती करतो की शिंदे साहेबांचे भगवे विचार ऐकण्यासाठी 20 तारखेला सायंकाळी 6 वाजता गांधी मैदान या ठिकाणी आपण सर्व जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहेच. परंतु पूर्ण विभागातील जिल्ह्यामधील बरेचसेच लोक शिवसेनेमध्ये आकर्षित होतात. मी आज 1 महिना 1.5 महिना झाला सातारा जिल्ह्याचा दौरा घेतला. प्रत्येक विभाग वाईज, तालुका वाईज, जिल्हा परिषद, पंचायत समिती, गट गण वाईज बैठका घेतल्या आणि आढावा घेत असताना असं निदर्शनास आलं की सातारा जिल्ह्यातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शिंदेसाहेबांच्या वरती प्रेम करणारा वर्ग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि स्वइच्छेनं लोक प्रत्येक पक्षातील आपले जे पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षातील जी काही नेते मंडळी आहेत, पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत आणि त्यांना आता शिंदे साहेबांच्या समवेत काम करायचे आहे. त्यामुळे ते यावेळेला सुद्धा बऱ्यापैकी जिल्ह्यातून प्रवेश होणार आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ किती कार्यकर्ते प्रवेश करतात? कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि शिंदे साहेबांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या कोरेगाव मतदारसंघावरती प्रेम केलेलं आहे. त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही बघितलं आहे. जवळजवळ 2000 ते 2,200 कोटीचा निधी देऊन या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक सक्षम काम करण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघासाठी केले गेले. त्यामुळे या कोरेगाव मतदारसंघामधून सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होणार आहे. त्यामध्ये आमचे राजाभाऊ बर्गे यांनी तर जाहीर पहिल्याच दिवशी सांगितलं की मी स्वतः पहिला माझा प्रवेश असेल. त्याच्यानंतर या मतदारसंघामध्ये अनेक प्रवेश होणार आहेत. सरपंच, नगरसेवकांची काय कोरेगाव नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे? बघा, काही लोकांचे प्रवेश तर आहेतच. मी आता पूर्ण बोलू शकत नाही, काय अडचण येत नाही. परंतु बराच वर्ग या मतदारसंघातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास उत्सुक आहे. राजाभाऊला काय कमिटमेंट केली? कुठल्याही प्रकारची कमिटमेंट केलेली नाही. राजाभाऊनी ज्या वेळेला संबंधित विषय शिंदे साहेबांच्यापर्यंत नेला त्यावेळेला राजाभाऊनी क्लिअर सांगितले की मला प्युअर शिवसेनेमध्ये काम करायचे, मला तुमच्या नेतृत्वामध्ये मला काम करायचं आहे, मला कुठली अपेक्षा नाही, काय नाही, मला तुमच्याकडे काम करायचं आहे आणि माझा प्रवेश करायचा आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारच्या त्यांना काय असं आपण आश्वासन दिलेलं नाही. शिंदे साहेब ताकद देणार आहेत का? प्रश्नच येत नाही. शिंदे साहेबांचा इतिहास तुम्ही अजून बघितला नाही आहे किंवा बघितला असेल. जिल्ह्यामध्ये जिथं जिथं नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ताकद द्यायला पाहिजे योग्य ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शिंदे साहेबांनी ताकद पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब 20 तारखेला अंगापूर आणि सातारा या दोन्ही ठिकाणी येत आहेत. त्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या सर्व विभाग वाईज लोकांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. ही सभा, शिंदे साहेबांची सभा, ही संघटनात्मक दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्राबरोबरच सातारा जिल्हा अतिशय सक्षम करण्याची भूमिका त्यांची आहे आणि
आणि एकंदरीत कणसे साहेब बऱ्याच दिवसापासून फिरत आहेत. मी 2-3 दिवसापासून बघतोय एक नागरिकांचा कल या ठिकाणी राजकारणामध्ये शिंदे साहेबांच्याकडे बघण्याचा, भविष्यातलं दमदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे कल दिसतोय आणि त्या दृष्टिकोनातून बऱ्याच लोकांनी या संघटनेमध्ये काम करून या संघटना मजबूत करण्यासंबंधीची चर्चा चालू आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा त्या दिवशीचा 20 तारखेचा जो कार्यक्रम असेल, जी मंडळी प्रवेश करणार आहेत, राजाभाऊ आहेतच, अजून काही मंडळी आहेत, 20 तारखेला निश्चित प्रकारे आपल्याला त्या दिवशी समजेल. पण शिंदे साहेबांच्याकडं एक नेतृत्व म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन या विभागातील पश्चिम महाराष्ट्रातील त्याच दृष्टिकोनातून सातारा जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा कल बघायला मिळतो. ते आपल्याला डावलता येणार नाही. तुम्ही आता एक प्रश्न विचारला की शिंदेसाहेब ताकद देणार का? ज्या वेळेला राजाभाऊ बर्गे आणि त्यांच्या संबंधित काही नगरसेवक होते, त्यांच्या बरोबर असणारे सर्व पदाधिकारी होते, यांनी हा विषय माझ्याकडे मांडला. त्यानंतर आम्ही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांच्याकडे आमची एक बैठक झाली आणि त्याच वेळेला पालकमंत्र्यांनी सुद्धा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना शब्द दिलेला आहे की ताकद, जी काय ताकद लागेल पालकमंत्री म्हणून या कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी ती देण्याची सुद्धा आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे. त्याचप्रमाणे शिंदे साहेबांनी सुद्धा ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेलाही सांगितलेलं आहे की जिथं गाव तिथं शाखा, या पद्धतीने शिवसेना रुजली पाहिजे, गावागावात आपला शिवसैनिक तयार झाला पाहिजे असं त्यांना आदेश बी दिलेले आहेत. आणि जी काय ताकद लागेल विकास कामासाठी ती सर्व ताकद देण्याचा शब्द आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे.